आळंदी ते पंढरपूर या पवित्र वारी सोहळ्यात सहभागी झालेल्या श्री आदिशक्ती मुक्ताई पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यातील बोडले येथे ग्रामस्थांच्या वतीने भक्तिभावाने व उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले। ग्रामपंचायत सरपंच विजय माने यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले। यावेळी वारकरी भाविकांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले। वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, अल्पोपहार व इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आली होती। पालखी गावात दाखल होताच ज्ञानोबा तुकोबा आणि मुक्ताई माऊलीच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला। यावेळी महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखीचे दर्शन घेतले। वारकरी संप्रदायाच्या सेवाभावाची परंपरा जपत बोडले ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे मनपूर्वक स्वागत केले। यावेळी ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, वारकरी संप्रदायातील भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। म्हणून म्हणते माझा नवरा भारकाई, माझा नवरा भारका। महाराजांनी मला दोनदा विनंती केली, पण ज्या दिवशी संग्रामला भेटायला जायचं त्या दिवशी मला शासनाची मीटिंग आली। जाऊ दे म्हटलं, तो मला भेटायला स्वतः येणार आहे आणि तो म्हणजे त्याला दवाखान्यात किंवा घरी जायला नाही मिळालं, पण तो इथे आला। संग्रामची पंगत आहे, लोणकर आंबाची पंगत आहे, तिसरी एक पंगत अशी आहे आपले जयानाना आहेत। 2 वर्षापासून आपल्याकडे पुजारी म्हणून काम करतात, पादुकाची सेवा करतात, ते स्वामी भक्त आहेत। त्यांनी जवळजवळ 4-5 पंगती आपल्या या सोहळ्यासाठी दिलेल्या आहेत। अशा सहकार्याची खरंच गरज आहे। या मंडळीला मी पुन्हा नतमस्तक होऊन एवढं सांगेल की पालखी वाल्हेकर किंवा त्या परिवाराची नाही, ही पालखी सोपान काका वाल्हेकर या व्यक्तीची नाही, ही पालखी आदिशक्ती मुक्ताईची आहे। आणि आम्ही ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान काका यांचे पाईक आहोत। निळोबाराय, तुकोबाराय, जनाबाई, मीराबाई यांचे पाईक आहोत। आपण सत्संगीन मार्गाने चाललेलो आहोत आणि हा वैभवशाली मार्ग, याच्यामध्ये मला एखादं प्रमुख काम दिलं असेल आणि त्या प्रमुख कामामध्ये मी काही जबाबदाऱ्या खांद्यावर घेतल्या असतील, मला ओझं व्हायला लागल्यानंतर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल, विनंती करेल की थोडासा खांदा लावावं, थोडं सहकार्य करावं। आणि हे तुम्ही ऐकणं गरजेचं आहे। जे ऐकतेत ना त्यांना मुक्ताई भरभरून दिल्याशिवाय राहणार नाही। मला आशीर्वाद द्यायची गरज नाही, तेवढ्या लायकीचं मी वाटत नाही, परंतु तुम्ही जेवढी सेवा करा त्याच्या काही पटीने मेवा तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही। 2-4 वर्षापासून आपल्या वाहनांना जे ड्रायव्हर येतात, ते ड्रायव्हर आपल्याला जीवापाड आणि सांभाळून नेतात, आणतात, त्याच्याही पलीकडचं ते काम करतात। मग त्याच्यामध्ये आपल्या ट्रकचे, पाण्याच्या टँकरचे, बैलाच्या पिकअपचे, ही सगळी मंडळी महाराजांना बैल सांभाळण्यासाठी 4-5 सवंगडी लागतात। त्या सवंगड्यापैकी माझी सगळी नावं पाठ नसतील, पण गोंडच नावं आहेत, ती पाठ आहेत। पाण्या, पृथ्व्या, सांगऱ्या, ही अशी काही नावं, पृथ्व्या, अजून माया, अशी काही गोंडच नावं माझ्या पाठ आहेत। पण यांची मला गरज आहे, मला ज्या वेळेला थोडासा त्रास होईल ते धावून येतात। त्यांची पळण्याची कुवत आहे,
आणि अशी कुवतीवाली माणसं मला जरूर माझ्या बरोबर पाहिजे. सूरज महाराज, मी तुम्हाला धन्यवाद देईल की हा पट्टा तुम्ही सांभाळलाय आणि तुमच्याकडे फक्त म्हणजे सातारा जिल्हा पूर्णपणे तुमच्याकडे राहील. भले पालखी सोहळ्यावर काही वेळ येऊ, तुम्ही माझ्या खांद्याला खांदा घेऊन थांबायचंय, राहायचंय, एवढीच रिक्वेस्ट, एवढीच विनंती करेन. तुम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास होऊ देण्याची जबाबदारी माझी. आणि एवढंच सांगतो त्या ठिकाणी संग्राम दादा या. अजून ट्रॉफी आणा की आरती जर रथ करता चालतंय ना. रथाच्या तिथं फोटो येते.